नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक, अहिल्यानगर महानगरपालिका. अहिल्यानगर महानगरपालिकेचा 24-25चा आणि सुधारित आणि 25-26चा 1680 कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पाला प्रशासक म्हणून आज मान्यता दिलेली आहे. यामध्ये कर्मचारी यांच्या वेतन आणि भत्त्यावर 170 कोटी रुपये, पेन्शनवरती 54 कोटी रुपये, पाणी पुरवठा वीज बिलासाठी 40 कोटी, स्ट्रीट लाईट वीज बिलापोटी 8 कोटी रुपये, शिक्षण विभागाच्या वेतन हिस्सापोटी 6 कोटी रुपये, महिला बाल कल्याण योजनेसाठी 3 कोटी 25 लक्ष रुपये, तसेच मागासवर्गीय कल्याणकारी योजनेसाठी 8 कोटी 41 लक्ष अशा विविध योजनांवरती खर्च करण्याचे प्रस्तावित केलेले आहे. येणाऱ्या वर्षामध्ये महापालिकेकडून साठी ज्या विविध शासकीय योजना आहेत त्यांच्या कर्जाचा हिस्सा भरण्यासाठी, स्वहिस्सा भरण्यासाठी काही कर्ज वित्तीय संस्थांकडून आपण उपलब्ध करून घेणार आहोत. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये आपण उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्तांचे आपण पुनर्सर्वेक्षण हाती घेण्यात आलेले आहे. गेल्या 20 वर्षामध्ये प्रथमतःच हे पुनर्सर्वेक्षण होत आहे. तसेच अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेची तूट कमी करण्यासाठी देखील अर्धा इंचीची जी पाणीपट्टी आहे ₹1500 वरून आपण 2400 रुपये आपण आकारत आहोत. या सर्व बाबींचा, सर्व घटकांचा या अर्थसंकल्पामध्ये अंतर्भूत केलेला आहे. सर्व अहिल्यानगर वासियांना दिलासा देणारा आणि अहिल्यानगर या शहराला एक आर्थिक विकासाचं केंद्र बनवण्यासाठी हा अर्थसंकल्प निश्चितपणे मदत करेल. या अहिल्यानगर महानगरपालिकेवरती लोकांचा विश्वास, प्रेम वाढवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. आपण सर्वांनी हा अर्थसंकल्प स्वीकारावा अशी मी आपणास आव्हानाने विनंती करतो. धन्यवाद.